राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा काही गंभीर असे आरोप केलेले आहेत। धनंजय मुंडेंना मंत्री असल्यामुळे संरक्षण मिळतंय असाही एक गंभीर आरोप त्यांचा आहे। यासोबतच फरार आरोपी कृष्णा आंधळे आता सापडणार नाही अशी शंका सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। टीडीआर वरती ज्या 12 तास जो उशीर गुन्हा नोंद करण्यात झाला, वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाहीये, कोणतरी वरद माणसांनी त्या प्रशासनामध्ये ते जे त्यावेळेसचे एसपी असतील, डीवायएसपी असतील त्या रिजनचे किंवा पोलीस स्टेशन मधले जे प्रशासन असतं, कुणी फोन केला ह्याचे सीडीआर जर तपासली तर पूर्णपणे लक्षात येईल की या हॉस्पिटल किंवा पुण्यामध्ये अजून काही हॉस्पिटल असतील, कुठं ऍडमिट ते होते, कुणी केलं होतं, कोण भेटायला आलं होतं आणि त्या कालावधीमध्ये जी ही घटना घडली त्याच्यावरती जे सीडीआर रिपोर्ट तपासून ज्यांनी कुणी वरतून दबाव टाकलेला अधिकाऱ्यांनी हे सीडीआर तपासले तर समोर समोर लक्षात येईल। जो कोणी फरार आहे, जे कोणी तुम्ही हा पण प्रश्न विचारला की ते अजून का अटक झालं नाही, तर माझी शंका आहे त्याच्यामध्ये की जी पूर्वी परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे घडलेलं आहे मला वाटत नाही ते सापडतील। धनंजय मुंडे साहेबांनीच बोलताना सांगितलं की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती हे त्यांनी सांगितलंय। एक मंत्री म्हणून निश्चितपणे त्यांना संरक्षण भेटतं आहे हे आपल्याला दिसून येतं। ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हे सरेंडर झाले, तुम्ही अटक झाल्यानंतर तपासामध्ये त्यांच्या हातातले गोरे गमजे हे पोलिसांनी का काढले नाही हे तुमच्या मीडिया त्या समोर सुद्धा हा विषय आलेला आहे। मग कुठंतरी त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट त्या संदर्भात दिली जाते ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।